नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। कोपरगावात घडला नटरंगसारखा धक्कादायक प्रकार। बलात्कार करणाऱ्यावरच झाला बराकीत अतिप्रसंग। शेतीच्या वादाला गावच्या राजकीय वादाची जोड। रेहेकुरी येथे तनपुरे कुटुंबियांवर हल्ला। मेलगार्ड एम्प्लॉईज आणि मेलमेन यांचे 21वे अखिल भारतीय अधिवेशन। आणि सांगली शहरात अवतरली तडकडताई। ओम आरोग्य कवच मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। कोपरगाव तालुक्यातील 23 वर्षांच्या मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेतील 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर यात 2 आरोपींमधील एका आरोपीवर बराकीतच अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील 23 वर्षांच्या मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। बलात्कार करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र नियतीचा खेळ बघा, जैसी करनी वैसी भरनी या म्हणीप्रमाणे बलात्कार करणाऱ्या 2 आरोपींपैकी एका आरोपीला बराकीतील इतर कैद्यांनी मारहाण करीत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या या 2ही आरोपींना 30 जून पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील 23 वर्षांच्या मतिमंद मुलीवर गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून मुलीच्या मतिमंदपणाचा फायदा घेत पिन्या उर्फ रमेश म्हसू जाधव राहणार माहेगाव देशमुख आणि गोट्या उर्फ किरण भागवत कदम राहणार कुंभारी या दोघांनी रमेश जाधव यांच्या शेतात तिच्याशी जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार केला आणि कोणाला सांगितल्यास घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली असल्याची तक्रार कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या आईने दिली आहे। सदर पीडित मुलगी 5 महिन्याची गरोदर झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली। पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली आहे आणि कोपरगाव पोलीस स्टेशनच्या तुरुंगातील 2 बराकीमध्ये दोघांना वेगवेगळे ठेवले। त्यापैकी एका आरोपीवर बराकीतील आधीच्या कैद्यांनी मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याने सदर आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी नेताना गाडीवरही नीट बसता येत नव्हते। सदर आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 30 जून पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। 23/17 रोजी माहेगाव देशमुख येथील एक महिला पोलीस ठाणे येथे आली आणि तिने हकीकत सांगितली की त्यांची एक 22 ते 23 वर्षाची मुलगी असून ती मतिमंद असून तिच्यावर 2 आरोपितांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे। त्यावरून आरोपी नामे रमेश उर्फ पिन्या म्हसू जाधव राहणार माहेगाव देशमुख तसेच किरण उर्फ गोट्या भागवत कदम राहणार कुंभारी यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच सदर आरोपितांना शिताफीतीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी अटक केलेली आहे। तसेच पीडितावर कोपरगाव रुग्णालय येथे उपचार केल्यानंतर तिला तात्काळ पुढील उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी पाठवले।
11 जून रोजी विवाहबद्ध झालेलं काळे दाम्पत्य अमोल काळे आणि पत्नी पूनम हे दोघे बाजार आणण्यासाठी गाडीवरून जाताना हरिण अडवं येऊन अपघात झालाय। या अपघातामध्ये पूनमला थोडा मार लागलाय, मात्र अमोलचा आज जीवनाशी संघर्ष सुरू आहे। त्याची मेजर ब्रेन सर्जरी झाली आहे। पुढील उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे। तेव्हा दानशूर व्यक्तींनी आणि सेवाभावी संस्थांनी या कुटुंबाला आर्थिक मदत करावी असं तो बेशुद्ध अवस्थेत होता। अशा अवस्थेत त्याला सोलापूर येथील गंगामाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं। खूप मेजर ऑपरेशन झाले आणि सध्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे। ऑपरेशनचा साधारण खर्च आहे 3 ते 3.5 लाख आसपास आहे। कुटुंब या अवस्थेत नाही आहे की त्या अमोलचा पूर्ण खर्च ते कुटुंब करू शकेल। आम्ही आमचे मित्र शिवस्पर्श यूथ फाउंडेशनतर्फे आम्ही खारीचा वाटा उचललेला आहे त्या तरुणाला मदत करण्यासाठी। मी इतर सामाजिक सेवी संघटनांना आवाहन करतो की सर्वांनी समोर येऊन, सर्वांनी पुढे येऊन या तरुणाला या अपघातातून, या प्रसंगातून आपण सर्वांनी बाहेर काढावं। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, सोलापूर। पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानली जाते। या सेवेपासून अहमदनगरमधील पोलीसही लांब राहिलेले नाहीत। गेल्या 38 वर्षांपासून मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीची सेवा अहमदनगर पोलीस दरवर्षी करतात। महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व समाज घटक उच्च नीच भेद विसरून सहभागी होतात। पंढरीचा विठोबा त्यांच्यासाठी मायबाप असतो। कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना घरी वेळ देता येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी वारी करणे शक्यच नसते। अशावेळी अहमदनगरमधील MIDC पोलीस ठाण्याकडून गेल्या 38 वर्षांपासून दिंडीचे स्वागत करण्यात येते। मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीच्या स्वागताची प्रथा 1981 मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक शेख यांनी सुरू केली। ती आजही पाळली जाते। दिंडी जवळ आल्यावर पोलिसांची गाडी तिच्या स्वागताला जाते। अधिकारी कर्मचारी बदलून गेले तरी नवीन आलेले अधिकारी पोलीस ठाण्याची ही परंपरा पाळत आहेत। वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात पोलीस हरिनामाचा गजर करतात। भजन, भारूड, कीर्तन करीत पोलीस विठुनामाच्या जयघोषात दंग होत असल्याचं दिसून येतं। पोलीसच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही या स्वागत सोहळ्यात सहभागी होतात। खाकी वर्दी म्हटलं की कर्तव्य कठोर अधिकारी आणि कर्मचारी असं चित्र समोर येतं। मात्र अहमदनगरमधील हे पोलीस खाकी वर्दीच्या आत दडलेल्या भक्तीचं दर्शन घडवतात। वारकऱ्यांच्या मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी वर्गणी करून करतात। वारकऱ्यांमध्ये पांडुरंग पाहून त्यांची सेवा करून पोलीस पुण्याचं काम करतात। श्री सिद्धेश क्षेत्र सिद्धेश्वर क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी जनक गुरुवर पुरुषोत्तम महाराज हे निघत होते। तर प्रथमतः ह्या जागेवर ते स्वतः 5 वारकरी आले। 5 वारकरी आल्यावर इथं दत्त मंदिराजवळ बसले। तर इथल्या पूर्ण स्टॉपने त्यांना इथून आधी कुठली सोय नसताना प्रत्येक घरातून 2-2 भाकर भाजी अशी भिक्षुक मागून पहिला 1 वर्ष त्यांना जीव घाललं। 78 साली वर्षी त्याच्यानंतर 36-37 वर्ष रेग्युलर चालले। तर दरवर्षी इथं कमीत कमी 1000, 500, 800 असे वारकरी आणि इथले भाविकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम करायला लागले। तर आमची सिद्धेश्वर दिंडी घ्यायला हा पूर्ण टाप 1 किलोमीटर मागून स्वागत करत इथं आणतात। पूर्ण समध्यांचं आदर सत्कार करून समध्यांना व्यवस्थित प्रत्येक वारकऱ्याला लक्ष देऊन कोणाला जे लागलं, कोणाला टोपी लागली, कोणाला उपरणं लागलं, कोणाला हार असतं ते दरवर्षी सेवा करतात। तर इथे जे सेवा करायचे पूर्ण स्टॉप आज साहेब आता पुढच्या वर्षी दुसऱ्या साहेबांचे बदले होतात तरी एकमेकाचे ते जाणून कंप्लीट पूर्ण सेवा या जागेवर करतात। कुठलीही उणीव भासत नाही ही ते आपल्याला सेवा देतात कंप्लीट। असं त्यांच्याकडनं नेहमी होत राहावं हे प्रभू पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो। आपल्या जिल्ह्यातून बरेच दिंड्या जे आहे पंढरपूरकडे जातात आणि दररोज यांचे येणे चालू आहे। त्यासाठी सर्व पोलीस स्टेशन स्तरावर चांगले नियोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक दिंडीसोबत ट्रॅफिकचे कर्मचारी आणि तसेच बाकीचे इतर बंदोबस्तासाठी पण कर्मचारी दिले जात आहे। कुठल्या प्रकारची अपघात होऊ नये, कुठल्या प्रकारची दुसऱ्या काही घटना होऊ नये यासाठी सर्वोपरी काळजी घेतली जात आहे। आणि आज रोजी या आपल्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये मालेगाव तालुक्यावरून जे दिंडी आलेलं आहे ते सलग 37 वर्षे झालेलं आहे या ठिकाणी। हे पण एक चांगले अभिमानास्पद बाब आहे की
37 वर्षापासून या ठिकाणी म्हणजे न चुकता या ठिकाणी दिंडी येत आहे, त्यांचे स्वागत सत्कार होत आहे. त्यामुळे एक आनंदाचे वातावरण आणि सर्वमध्ये जे जोशचे वातावरण असतो ते निश्चयही अभिनंदनीय बाब आहे. आणि हे जितके दिंडी आहे त्यांच्यामध्ये येणारे सर्व वारकरी यांना कुठल्याही प्रकारची काही अडचण होऊ नये यासाठी पोलीस खाता सदैव प्रयत्नशील आहे आणि भविष्यामध्ये पण राहणार आहे. आमच्याकडे गेली 38 वर्ष या पोस्ट MIDC येथे श्री क्षेत्र सिद्धेश्वर मालेगाव ते पंढरपूर जाणारी वारी असते. सुरुवातीला 1981 साली 5 भाविक या ठिकाणी वारकरी म्हणून या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने जीव घातले होते व त्यांचं स्वागत केलं होतं. आज आम्हाला 2017मध्ये 38व्या वर्षात जवळजवळ 500 भाविक या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करून त्यांना महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आम्हाला हे जे वारकऱ्यांची सेवा आहे हीच खरी आम्हाला विठ्ठलाची सेवा आहे असं या ठिकाणी आज भासत आहे. आणि यांची सेवा आम्ही आज जी केलेली सेवा आहे ही प्रभू विठ्ठलचरणी लाभो ही भगवंतचरणी प्रार्थना. सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे पोलीस दलाचे ब्रीद आहे. समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करताना त्यांना सण, सूद, गणपती उत्सव, मोहरम यांचा स्वतःला आनंद घेता येत नाही. मात्र आषाढी यात्रा या खाकी वर्दीलाही आपल्यातील माणुसकी आणि हरिनामाच्या ओढीची आठवण करून देते. यातूनच अहमदनगरमधील पोलीस वारकऱ्यांची सेवा करून जगात खऱ्या अर्थाने सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणाऱ्या पांडुरंगाचा धावा करतात. वृत्तसंकलन विभाग C24 तास अहमदनगर. कोपरगाव शहरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पाईपलाईन फुटल्याने अनेक भागातील पाणी पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. कोपरगाव शहरातील सुभद्रानगर येथील मार्केट कमिटी शेजारील रस्त्याच्या कडेला पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय. कोपरगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार पाईपलाईन लिकेज होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत. या लिकेजेसमुळे शहरात दूषित पाणी पुरवठा होत आहे. नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता या पाईपलाईन अवजड वाहतुकीमुळे फुटण्याच्या घटना घडत असल्याचं सांगण्यात येतं. मागील काही दिवसांपासून मोदी विचार मंचच्या वतीने शहरातील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाहीये. ही पाईपलाईन फुटल्याने अनेक भागातील पाणी पुरवठा खंडित झालाय. टाकळी रोडवर टाकळी नाका या परिसरात पाणी येत असतं आणि आज पाणी चालू असताना तर पाईपलाईन ही एकदम जोराने फुटली आणि पाऊस नसताना पाणी नसताना तळ्यामध्ये या पाण्याचं असतं म्हणजे सांड म्हणजे एकदम गटरीसारखा निव्वळ हा नगरपालिकेकडून त्या पाण्याचा वापर चाललेला आहे. कोपरगाव शहरात इथंच नाही तर ठिकठिकाणी आहे पाईपलाईन फुटते. साईबाबा कॉर्नर म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी साईबाबा कॉर्नरच्या आता न्यूज तुम्ही काही दिवसापूर्वी बघितली तर आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून ते 1 तास झाले पाण्याची म्हणजे गळती चालू आहे ते पण अजून इथं आलेली नाही. काही नगरसेवक बघून गेले पण तरीसुद्धा कर्मचाऱ्यांनी काही अजून दखल घेतलेली नाही. असं हे पाणी हजारो लिटर जर वाया गेलं तर कोपरगावच्या लोकांना पाण्याची इथून पुढं फार समस्या निर्माण होईल असं मी या निमित्ताने सांगतो. त्याला कोण जबाबदारी ते घेते काय शमानावर कुशाला मानते का 1 तास पाणी सोडायचं आणि पाणी पुरवतं आणि ते नळपट्ट्याला पहिले हातावर त्या बरोबर फिरत नळपट्ट्याला पोटात पडते नळपट्टी भरावं लागायची तर नळपट्टी घ्यायचं तुम्ही त्याचं पाणी पुरवठा द्या ना आम्हाला ते काही नाही असं झालं. मिनिटापूर्वी कळालं लगेच बंद केलेलं आहे पंप. दुसरं असं आहे लोडिंग गाड्यामुळे लिकेज झालेली आहे कारण 20, 25, 30 टनाच्या गाड्या आहेत ते चालतात त्याच्यामुळे लिकेज झालेली आहे. आज रात्रीपासून पाणी पुरवठा आमचा चालू आहे आणि आत्ता ते कळाल्याबरोबर आम्ही पंप बंद केलेला आहे. आता ही पाईपलाईन आहे लक्ष्मीनगर आणि कडकी. आता ही पाईपलाईन नवी पाईपलाईन आहे का जुनी पाईपलाईन? जुनी पाईपलाईन. आणि या भागात आज पाणी येणार होतं मग आता ते पाणी येणार आहे नाही या भागातील पाणी हे लक्ष्मीनगरचं पाणी पुरवठा बंद राहील. काम होईपर्यंत बंद राहणार काम. योगेश डोखे C24 तास कोपरगाव. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। शेतीच्या वादाला गावच्या राजकीय वादाची जोड देत रेहेकुरी येथे तनपुरे कुटुंबियांवर 20 ते 25 लोकांनी हल्ला करून मारहाण केली आहे। 3-4 दिवस होऊनही पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप जखमींनी केलाय। कर्जत तालुक्यातील काळवीट अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेहेकुरी येथील तनपुरे कुटुंबियांना 19 जून रोजी सकाळी 5 ते 5:30 दरम्यान 2 चारचाकी गाड्या आणि 4 मोटारसायकलवर आलेल्या 20 ते 25 लोकांनी काठ्या, गज, तलवारीसह पांढऱ्या पाईपने जबर मारहाण केली आहे। यामध्ये घरातील 8 जण जखमी झाले आहेत। जखमींना त्यांच्या नातेवाईकांनी प्रथम कर्जत पोलीस स्टेशनला नेले असता तेथे प्रथम उपचार केल्यानंतर फिर्याद घेऊ असे म्हणून टाळण्यात आले। त्यानंतर सर्व जखमींना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। दुपारी 12 वाजेपर्यंत पोलीस तिथे फिरकलेच नाहीत। दुपारी 12 वाजता जखमींना नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले। तेथेही 2 दिवस भिंगारचे पोलीस जखमींचा जबाब घेण्यास टाळाटाळच करत होते। शेवटी नातेवाईकांनी भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमाने यांना घडलेली हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी या सर्वांना मदत करत जखमींचे जबाब घेण्यास पोलिसांना भाग पाडले। जखमी रमेश आप्पा तनपुरे हे आर्मीमध्ये सैनिक आहेत। ते सुट्टीसाठी घरी आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला असून याबाबत त्यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। 5-5:30 वाजता जवळजवळ एक गाडी आली होती बोलेरो, तिचा नंबर 3939। त्या गाडीमध्ये जवळजवळ 10-12 माणसं आणि 5-6 मोटरसायकल, ज्याच्यावर डबल टेबल असे जवळजवळ 20 माणसं अचानक आमच्या घरामध्ये आले। घरामध्ये आल्यानंतर त्यांनी, आम्ही काही झोपलेलो होतो, काही जागे होतो, त्यांनी आल्यानंतर धरलं आणि मारायला चालू केलं। पहिल्यांदा मला घेतल्यानंतर 3 चौघ आले, त्यांनी मारलं। मला सोडवायला माझे वडील आले। वडील आल्यानंतर वडिलांच्या डोक्यामध्ये आणि हातावर त्यांनी तलवारीचे पण वार केलेले आहेत। वडिलांना खूप मारलं आणि त्याच्यानंतर माझ्या भावाला पण खूप मारलं। त्याच्यानंतर आमच्या घरामधल्या बाया होत्या, माझी बायको, एक लहान मुलगं होतं, त्यालाही बाजूला केलं, तिला बाहेर ओढत आणलं आणि तिलाही काय केलं, कानाखाली वगैरे मारल्या आणि तिलाही मारहाण केली। मध्ये जेवढ्या बाया आल्या होत्या त्यांना पण सगळ्यांना मारहाण केलेले, कोणाच्या हाताला लागले, कोणाला पायाला केले। ह्या गावातल्या लोकांचं ह्यांनी जे केलं, यांचं प्रत्येकावर जवळजवळ बॅक रेकॉर्ड चेक केलं तर प्रत्येकावर 1-1, 2-2, 3-3 केस आहेत। आत्तामध्ये काही दिवसापूर्वी यांना अरेस्ट वॉरंट होतं। यांनी इलेक्शनमध्ये फॉर्म फाडले होते, तर त्यांना अर्ज फाडले होते, तर त्यांना अटकही झाली नाही, काही नाही केली। सकाळी इथं येऊन 3 ते 4 तास झाले। पोलीस स्टेशनला आमचे 10 ते 12 माणसं गेले, आणखीन एकही पोलीस तिथून जागा नाही झाला ना, तो इथं आलेला आहे। हे प्रशासन आहे का? ही तुमची व्यवस्था आहे का? गावामध्ये चेक केलं तर ह्या माणसाविषयी प्रत्येक घराला 2-2, 3-3 घराला आणि वर्षामधून यांच्या 5-6 केस प्रत्येक वेळेस आहे। यांना कोणीही काहीही होत नाही, बस फक्त एक केलं जातं, मारलं जातं, 2-4 दिवस येतात, केस वगैरे होतात, केस 5-6 महिने चालणार आणि सगळं क्लोज होणार। याच्या पलीकडे कोणीही काहीही करू शकत नाही। सुव्यवस्था आणि प्रशासन याच्या नावावर धब्बाक आहे। याच्यापेक्षा जास्त उदाहरण द्यायचं असेल तर फक्त तुम्ही मेलेली माणसंच पाहू शकता आणि तिथे येऊन 2-3 दिवस श्रद्धांजली वाहून जाऊ शकता। याच्यासारखं जर का तुम्हाला नालायकपणा दाखवायचा असेल तर याच्यापेक्षा नालायक नका हो। मतासाठी तुम्ही जगता, मतासाठी दारामध्ये फिरता, अरे माणसं मेले तर ही अशा प्रकारे ह्या घरामध्ये माझे आई, वडील, भाऊ आणि आमच्या घरामध्ये जे रिलेटिव्ह होते यांना सुद्धा मारलेलं आहे। माझ्या आईच्या अंगावरचे डाग सुद्धा वर बडून नेलेले, यांनी मारहाण केली आणि दरोड्याचा प्रकारही केलेला आहे। जवळजवळ हे 20 ते 25 माणसं होते आणि यांचा हा प्रत्येक वेळेस असा गुन्हा झालेला आहे। तर मी अपेक्षा करतो की कोणीतरी काहीतरी करावा आणि जर का कोणाची काही करायची तयारी नसेल किंवा कोणाच्या ताकद नसेल तर मी सगळ्यांना फक्त एकच रिक्वेस्ट करतो की प्लीज माझ्याकडे कोणी येऊ नका आणि मी कसा आहे हे मला विचारू नका। धन्यवाद। त्यांचे वडील आप्पा तनपुरे, आई मंडाबाई तनपुरे, भाऊ सुदाम तनपुरे, पत्नी आरती तनपुरे, भाऊजाई राजश्री तनपुरे, चुलते मल्हारी तनपुरे आणि चुलती नंदाबाई तनपुरे यांना मारहाण झाली असून आप्पा तनपुरे आणि सुदाम तनपुरे यांच्या पाठीवर अनेक वळ पाहायला मिळत आहेत। गेली 4 दिवसांपासून पोलिसांनी आमच्याकडे कोणतेही लक्ष दिले नसल्याबाबतची प्रतिक्रिया देत आरती तनपुरे हिने पोलिसांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे। 5-6च्या दरम्यान गाड्या आल्या आमच्या दारामध्ये,
ते माणसं पूर्ण हत्यारं वगैरे घेऊन आले. आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती. त्यांचा एवढा बंदोबस्त होता की आम्हाला काहीच कल्पना नाही. त्यांनी माझ्या पतीला, सासू सासऱ्यांना, माझ्या मुलांना आणि मला देखील मारहाण केली. माझ्या दिरांना, जावेला, मुलांना सगळ्यांना मारहाण केली. त्यांच्या हातामध्ये तलवार हे पाहून आम्ही पूर्ण घाबरून गेलो. आणि हे सर्व घडून देखील आज माझे पती, सासू सासरे जीवाची त्यांची तळमळ होत असून देखील त्या हॉस्पिटलमध्ये या डिपार्टमेंटचा, पोलीस डिपार्टमेंटचा एक माणूस सुद्धा पोहोचू शकत नाही. एका सैनिकावर ही वेळ येऊ शकते तर सामान्य माणसाचं काय होईल. ह्या डिपार्टमेंटनी अजिबातच दखल घेतली नाही या गोष्टीची. मग यावरून या डिपार्टमेंटकडून कोणती अपेक्षा करू आम्ही की हे आमची दक्षता घेऊ शकतात. सदर रक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे ब्रीद वाक्य कशासाठी वापरलं जातं ह्या डिपार्टमेंटसाठी, त्याचा तर कुठंच या गोष्टीशी साम्य दाखवलं नाही जात. तनपुरे कुटुंबियांनी मारहाणीच्या अगोदर 2 दिवसांपूर्वी या लोकांविरोधात मारहाणीची NC कर्जत पोलीस स्टेशनला दाखल केली असून त्यावेळेस जर पोलिसांनी या लोकांना समज दिली असती तर त्यांनी हे कृत्य केले नसते. मात्र पोलीस सर्वसामान्य लोकांकडे लक्षच देत नसल्याने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे धाडस वाढत असल्याचा आरोप तनपुरे कुटुंबियांनी केलाय. आशिष बोरा, C24 तास, कर्जत. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक जोपासण्याची कोपरगाव शिवसेनेची 30 वर्षांपासूनची परंपरा आहे. कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. कोपरगाव शहरातील माननीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ शिवालय येथे कोपरगाव शहर शिवसेना पवित्र रमजानच्या रोजानिमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मुस्लिम बांधव उपवास करतात. त्यामध्ये मुस्लिम बांधवांबरोबरच अन्य जाती धर्मातील बहुसंख्य नागरिकही उपवास धरतात. या हिंदू मुस्लिम सलोख्याने कोपरगाव शहरात एकत्र रमजान ईद सण साजरा करतात आणि एकमेकांना सणानिमित्त शुभेच्छा देतात आणि या रमजान ईद सणाचा आनंद द्विगुणित करतात. यावेळी मौलाना यांनी पवित्र रमजान रोजाचे पठण केले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शहराध्यक्ष असलम शेख, जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, नगरसेवक योगेश बागुल, प्रफुल्ल शिंगाडे, प्रमोद लभडे, पोपटराव झुरळे, भाऊसाहेब जाधव, प्रकाश शेळके, विशाल झावरे, कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे तर सर्व शिवसैनिक, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, सभासद तसेच सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सबसे बड़ी जो परमेश्वर को, भगवान को ये जो कि पसंद है रोजा यानी कुर्बानी, इतनी बड़ी कुर्बानी इसके अंदर कि आदमी रोजे के अंदर खाना नहीं खा सकता, पानी नहीं पी सकता, एक गरीब भी, एक मालदार भी, पूरी दुनिया के फल फ्रूट होते हुए और सारी दुनिया का इंतजाम होते हुए पानी से आला पानी पीने वाले छोटे भी रोजे रखते हैं, बड़े भी रोजे रखते हैं, मगर परमेश्वर के सामने वो अपने अंधेरे के अंदर भी अगर रहेगा आदमी, कल घर के अंदर भी रहेगा कहीं, तो वो पानी रोजेदार नहीं पी सकता. क्यों नहीं पी सकता? ये परमेश्वर भगवान का डर उसके दिल के अंदर रहे. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाटातून मार्गस्थ झाली आहे. पालखीबरोबर चालणारी असंख्य पावलं जलद गतीनं विठ्ठल भेटीच्या ओढीने बारामतीच्या दिशेने मार्गक्रमण. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाटातून मार्गस्थ झाली आहे. काल पालखी वरवंडला मुक्कामी होती. तेथून पाटस मार्गे रोटी घाटात आली. पालखीबरोबर चालणारी असंख्य पावलं जलद गतीनं विठ्ठल भेटीच्या ओढीने बारामतीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. महाराजांच्या पालखीला नेहमीच्या बैलजोडी व्यतिरिक्त 5 स्थानिक बैलजोड्यांनी आपली सेवा दिली. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अब्बास शेख यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही पाटसवरून आता रोटी घाट मार्गे पंढरपूरकडे रवाना झालेली आहे आणि आपण पाहू शकता की येथे वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाट चढत असतानाही मोठा उत्साह पाहायला मिळतोय. संत तुकाराम महाराजांचं इथे माऊली माऊली या गजरामध्ये वारकरी भक्तांकडून स्वागत करण्यात येत आहे आणि आपण हा पाहू शकता की इतका मोठा अवघड असा हा रोटीचा घाट समजला जातो की जेथे प्रत्येक येणाऱ्या नागरिकांची दमछाक होत असते, परंतु येथे वारकरी
मात्र मोठ्या उत्साहामध्ये हा घाट चढताना आपल्याला दिसत आहेत। तशाच प्रकारे येथे येणारे जेवढे पण भाविक भक्त आहेत ते उत्साहाने वारकऱ्यांचं स्वागत करत आहेत आणि येथे आपण पाहू शकतो की संत तुकोबारायांची पालखी ही घाट चढत आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये इथं सर्वांच्या चेहऱ्यावर असा विलक्षण असा वेगळा आनंद दिसत आहे। काही वेळापूर्वीच येथे पावसाने थोडीशी हजेरी लावलेली होती, त्यामुळे वातावरणामध्ये थोडासा गारवा निर्माण झालेला आहे आणि आपण पाहू शकतो की आता संत तुकारामांची पालखी ही रोटीचा अवघड असा हा घाट चढत आहे मोठ्या उत्साहामध्ये आणि नाम हरीचा जप करत ही पालखी येथे आता इकडून मार्गस्थ होत आहे। तर आपण पाहू शकतो एकंदरीत रुटी घाटामधील दौंड तालुक्यातील रुटी घाटातील हे दृश्य आहे। उत्साहपूर्ण असं खूप वातावरण तयार झालेलं आहे, भक्तिभावाचं वातावरण असं तयार झालेलं आहे। आपण येथे पाहू शकतो की वारकरी कसे आपल्या पद्धतीने इथे भजन कीर्तन म्हणत चाललेले आहेत, नामाचा जप करत चाललेले आहेत। रोटी घाटात पालखी येण्यापूर्वी पावसाच्या काही सरी येऊन गेल्या होत्या। पावसाने रोटी घाट परिसराचे वातावरण आल्हाददायक झाले होते। शुक्रवारी या वातावरणात भक्तिरस उतरल्याचा अनुभव येत होता। या प्रशस्त मार्गामुळे पालखी मार्गाला शोभा आली आहे। अब्बास शेख, C24 तास, दौंड। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। मेलगार्ड एम्प्लॉईज आणि मेलमेन यांचे 21वे अखिल भारतीय द्विभाषिक 3 दिवसीय अधिवेशन आळंदीमध्ये भरले आहे। सरकारने मेलगार्ड आणि मेलमेनच्या सुविधा आणि कामगारांची भरती याकडे लक्ष द्यावे ही प्रमुख मागणी या अधिवेशनात करण्यात आली आहे। मेलगार्ड आणि मेलमेन यांच्या समस्या प्रशासनाकडे पोहोचल्या पाहिजेत याकरिता हे अधिवेशन भरले आहे। नवीन भरती होत नसल्यामुळे इतर कामगारांवर कामाचा ताण येतो, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो। कामगारांच्या घरांचे प्रश्न, 6व्या 7व्या आयोगाच्या शिफारस या सगळ्या गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यावे आणि कामगार भरती करावी ही प्रमुख मागणी या अधिवेशनात करण्यात आली आहे। सरकारच्या दुर्लक्षामुळे खाजगी कुरिअर सेवा लोकांना जास्त भरवशाची वाटू लागली आहे, परंतु अशा कुरिअर कंपन्यांमध्ये वस्तू गहाळ होणे यासारखे प्रकार होत असतात, त्यामुळे त्या कितपत सुरक्षित आहेत हा प्रश्न तयार होतो। सरकारने मेलगार्ड आणि मेलमेनच्या सुविधा आणि कामगारांची भरती याकडे लक्ष द्यावे। या अधिवेशनात देशभरातील युनियन दाखल झाल्या आहेत। म्हणजे प्रत्येक 2 वर्षांनी आमचं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये पार्टिसिपेंट जे आहे ते जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीचे सारे जे पोस्टल जे RMS विंग जे आहे RMS सर्व कार्यकर्ते आणि डिव्हिजनल सेक्रेटरी इथे आलेले आहेत आणि खास करून जे या डिपार्टमेंटमध्ये चाललेल्या ज्या काही शॉर्टेज ऑफ स्टाफ, रिक्रुटमेंट नाही आहे, नवनवीन ज्या स्कीम डिपार्टमेंट लाभवते त्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना होणारा त्रास याच्यावरती खोल डिटेल चर्चा केली जाईल आणि रिक्रुटमेंट लवकरात लवकर कशा पद्धतीने केली जाईल या दृष्टिकोनातून आपण याच्यामध्ये चर्चा करून त्याच्यामध्ये ठोस डिसिजन घेतलं जाईल की जर रिक्रुटमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून आणि हॅरेसमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला आंदोलनात्मक पाऊल काय उचलता येईल किंवा मिनिस्टर लेवलवरती आपल्याला कशामध्ये पुश करता येईल हे या चर्चेमधून आपल्याला निष्पन्न करता येईल। अधिवेशन में हमारा प्रेसिडेंट खात्यामध्ये कुरिअरमुळे जी कामगारांची आणि खात्याची जी गळचेपी होत आहे त्यामुळे कामगार जे सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या जागेवरती नवीन भरती केली जात नाही, त्यामुळं कामगारांची संख्या अपुरी पडल्यामुळे टपाल खातं आणखी सेवेमध्ये थोडंफार दुबळं होत चाललेले आणि शिवाय
जे 6वा आणि 7वा वेतन आयोग आहे त्याच्याही मागण्या आजपर्यंत भारत सरकारने पूर्ण केलेल्या नाही. तर त्याही लवकरात लवकर पूर्ण करून जी कामगार कपात थांबवण्यात आलेली आहे ती त्वरित कामगार कपात चालू करावी अशी मी शासनाला संघटनेच्या माध्यमातून वारंवार विनंती केली. परंतु तसं काही न करता शासनाने आजपर्यंत आपलं धोरण जे चालू आहे काँग्रेसच्या राज्यापासून तीच कामगार कपातीचं धोरण चालू आहे. त्याच्यामुळे आज पुढील जे भविष्यात तरुणांना ज्या नोकऱ्या मिळायला पाहिजेत त्या नोकऱ्या मिळणार नाहीत आणि या भविष्यातल्या सगळं टपाल खाते दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावरती त्याला जिवंतपणा देण्यासाठी शासनाने योग्य ती कामगार भरती करून पुनर्जीवन टपाल खात्याचं करावं हीच माझी सर्व. आज टपाल खात्याची जी पूर्वीपासून जी व्यवस्था होती जे रेल्वेमधून जे टपाल खातं येत होतं त्यांची जी वाहतूक केली जात होती तिथं पूर्णपणे कामगार ताकदीनिशी काम करत होते. परंतु आता काही कुरिअरला त्यांनी प्रायव्हेट रेल्वेच्या बोगी देऊन टपाल खात्याच्या बोगी कमी करण्यात आलेल्या आहेत. जिथं 20-20 आणि 30-30 सीटरच्या बोगी पूर्ण मेलवान असताना देखील आता 20 आणि 30 सीटरमध्ये मेल देऊन ती मेल जात नसल्यामुळे आणखी मेल खूप डिले होते. तरी त्या पूर्वीसारख्या पूर्ण बोगी देण्याची व्यवस्था शासनातर्फे झाली पाहिजे आणि टपाल खात्याला पुनर्जीवन मिळालं पाहिजे. अधिवेशनाचं कारण एकच आहे, आज समस्त कर्मचारी वर्ग हा दुविधेमध्ये आहे. आम्हाला न्याय मिळत नाही आहे. 2016 पासून या सरकारने पे कमिशन दिलं, पण कसं दिलं आजपर्यंत आम्हाला घर भाडं मिळालेलं नाही आणि समस्त मीडियाची फसवणूक हे सरकार करत आहे. मला म्हणायचं सगळ्याला सांगायचं की आम्ही ना पूर्ण जेवण दिलं आणि अर्धपोट उपाशी ठेवलेली सरकार आहे. आम्ही अखिल भारतीय अध्यक्ष याच्यासाठी भरवतो. आमच्या ज्या कामगाराच्या समस्या आता असतीलच पण त्याच्या बेसिक ज्या गरजा आहे त्या देखील या सरकारकडून भाडून आम्हाला घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये घर भाडं आमचं 30% मागणी असताना यांनी मला 27% द्यायचं कबूल केलं. पण 2016ला 7 पे कमिशन लागू करून घसघशीत वाढ दिली असं ते सांगितलं, पण असं काही झालेलं नाही आहे. आमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पगार अवघे 2500 रुपये वाढलेले आहेत आणि हे सांगतात की केंद्र कर्मचारी लखपती झाले. हे सरासर चूक आहे आणि कर्मचाऱ्यांची केलेली दिशाभूल आहे. आम्ही या अधिवेशनाच्या माध्यमातून जर त्यांनी घरभाडं नाही दिलं आमचे आदरणीय राठेजी, आदरणीय सेक्रेटरी जनरल ताजराजनजी याच्या माध्यमातून दिल्लीवर आंदोलन करू आणि आपण लोकांनी ही बाब सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी. ही 25 सरकार आहे आणि आमची संघटना याच्या विरुद्ध लढा देण्यास तयार आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या फेडरेशनच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार आम्ही या लढा दिल्लीवर देण्यास तयार आहे. माझं नाव पृथ्वीराज भाविकर, ऑल इंडिया प्रेसिडेंट CHQ न्यू दिल्ली. धन्यवाद. दीपक चव्हाण, C24 तास, आळंदी. श्रीगोंदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते पवनशेठ मुनोत यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. सर्व धर्म समभाव जपत श्रीगोंदा शहरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते पवनशेठ मनोत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शहरातील कासार गल्ली येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला नगरसेवक अनिल घोडके, माजी नगरसेवक समीर बोरा, अनिल नन्हवरे, विनोद खेंडके, राहुल सुपेकर, वैभव भंडारी, मुजाहिद शेख सह शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वाढदिवसाचे विशेष म्हणजे पवनशेठ मनोत यांनी सुद्धा रोजा धरला होता. तसेच वाढदिवसानिमित्त अविश्री बालसदन कुरकुंभ येथे मुलामुलींना शूज वाटप करण्यात आले. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत पवनशेठ मनोत आपला वाढदिवस साजरा करत असतात. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76
7069. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरली आहे. ही दहशत कोणी चोरट्याची, पोलिसांची अथवा भूताची नसून ही दहशत आहे तडकडताईची. पाहूयात या तडकडताईची दहशत कशी आहे. अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी ही आहे तडकडताई. ज्येष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरुवात होते. तडकडताई भूताची आई असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात. जोगण्या उत्सव हा ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी 4 वाजता सुरू होतो. कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो. काळी साडी, हातात सूप आणि चेहऱ्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तडकडीच्या लग्नाची वरात काढण्यात येते. कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी 6 वाजता या तडकडताईच्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजर असतात. सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला की मुलांवरील इडापिडा टळते अशी आख्यायिका आहे. ही परंपरा आम्ही ही 1622 सालीपासून सांगलीत चालू आहे. ही वाटी बहुतेक सर्व ठिकाणी चुरून आणलेली आहे. त्यामुळे इथं हे जोगण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. आता माझं आता 85 वय आहे, तरी मी अजूनपर्यंत जोगण्या होतो. तरी आम्ही 12 बोलवते सगळे सोनार, सुतार, लोहार, तांबट, पातळ, महार, मांग, चामार ही सगळे बालबरोती सांगली बसल्यानंतर इथे झाली. त्यांना सगळे सांगली सरकारने इनाम दिलेलं आहे. त्याप्रमाणे तिने वागत आहेत आत्तापर्यंत. ह्याच्यापुढे पुढे काय होईल ते सांगली बसली 1622 साली. तेव्हापासून या जोगण्याचा कार्यक्रम चालू आहे. आत्तापर्यंत आमचे आजोबा पंजोबा होऊन गेले. आता माझे आता 85 वय आहे, तरी आम्ही जोगण्याचा कार्यक्रम करत आहे. त्यात 12 बोलवते. ही 12 बोलवते कुमोन पाटील बेळगावचे यांनी बसवली. हे महार, मांग, चांभार, सुतार, सोना सगळे सांगली बसविल्यानंतर सांगली सरकार दत्तक आले. त्यामुळे ही परंपरा चालू आहे. अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते. तडकडताईचा दरारा हा खूप मोठा असतो. अनेक लहान मुलेच नाही तर मोठी मुलेही या तडकडताईला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरू असलेली ही परंपरा आता 21व्या शतकातही जपली जात आहे. याला कोणी श्रद्धा म्हणो किंवा अंधश्रद्धा, मूळचा सांगलीचा माणूस जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जरी गेला आणि त्याला विचारले तडकडताई माहीत आहे का, तर तो लगेचच ओळखतो. एवढी ख्याती आता या तडकडताईने मिळवली आहे. माझे नाव विद्या चंद्रशेखर कांबळे. आम्ही आज इथं जोगणीच्या लग्नासाठी आलो आहोत आणि ही परंपरा जवळजवळ 1672 पासून इथं चालू आहे. सिद्धार्थ परिसरमध्ये हे लोक येतात आणि जोगण्यांची लग्न लावून मुलांच्या छान करमणूक करतात. आता जवळजवळ ही 7वी पिढी आहे की हा कार्यक्रम चालू आहे. ह्या परंपरा आता नष्ट होत चाललेल्या आहेत, पण इथं अजून ती परंपरा जिवंत आहे आणि त्यामुळं लहान मुलांना आनंद मिळतो या गोष्टीचा आणि आम्हाला सगळ्यांना पण वेगळं काहीतरी बघायला मिळतंय. आता सगळ्यापासून मुलं कम्प्युटर आणि मोबाईलमुळं ह्या समाजापासून लांबच होत चाललेले आहेत, पण ह्या अशा पारंपरिक गोष्टींमुळे आणखीन जिव्हाळा आणि आपुलकी जवळ येत आहे परत. त्यामुळं ह्या असे कार्यक्रम हे लग्न पारंपरिक पद्धतीनंच ते जोगण्यांचं लावलेलं आहे आणि त्यात ती झडपीनताई येते, ती मुलांच्या बरोबर खेळते सूप मारून त्यांना कडकडताई आणि ते त्यामुळं मुलांना फार आनंद मिळतो या गोष्टीचा आणि ही गोष्ट अशीच कायम इथं चालू राहणार. हा लांबून लोक येतात बघण्यासाठी. आम्ही सांगली रहिवासी असून आम्ही पार्वती कुंभार आहे. आमची 7वी पिढी चालू आहे आणि परंपरा चालवत आलेलं आहे. आज सकाळपासून जवळजवळ आमच्या कुंभारवाड्यात, नाव्याच्या वाड्यात, महारवाड्यात, वेताळच्या देवळात सर्व महारवाड्याच्या लोकांनी 12 बलुतदार मिळून आम्ही लग्न लावतो. आता शेवटी पाटलांच्या वाड्यात लग्न होतं आणि नंतर 15 दिवस आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक गलीला खेळतो.
गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चलग सखे चलग सखे पंढरीला. ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर तर वारकऱ्यांवरती पुष्पवृष्टी करीत श्री संत सावता महाराज पालखी पाथर्डीतून श्री क्षेत्र पंढरपूरला मार्गस्थ झाली आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चलग सखे पंढरीला. ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत वारकऱ्यांवरती पुष्पवृष्टी करीत श्री संत सावता महाराज पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला मार्गस्थ झाली आहे. पाथर्डी शहरातील कसबा विभागातील संत सावता महाराज मंदिर येथून सकाळी 9 वाजता निघालेल्या पालखीचे पूजन शंकर महाराज मठाचे मठाधिपती महंत माधव बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडी पालखी सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नगरसेवक रमेश गोरे, माजी नगरसेविका सुरेखा गोरे, नगरसेवक प्रसाद आव्हाड, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, नगरसेविका मंगल कोकाटे, दुर्गा भगत, सविता डोमकावळे, संतोष गट्टानी, दत्तात्रय नागरे उपस्थित होते. वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात शहरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. पालखीच्या स्वागतासाठी घरांसमोर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पालखी शहरातील अजंठा चौकात आल्यानंतर आमदार सौ मोनिका राजळे यांनी पालखीचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले. दिंडी प्रमुख सुडके महाराज यांचे ठिकठिकाणी पाय धुवून त्यांचे पूजन करण्यात आले. अनेकांनी पालखी सोहळ्यासाठी देणगीही दिली. पालखी सोहळ्यात लहान मुले, युवक, महिला, पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. पालखीचे नेतृत्व हरिभक्त पारायण मोहन महाराज सुडके करीत आहेत. दिंडीबाबत मोहन महाराज सुडके यांनी अधिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाथर्डी शहर आणि पाथर्डी शहराचे पंचक्रोशी या सर्वांच्या सहकार्याने गेल्या 14 वर्षापासून सावता महाराज मंदिर कसबा पाथर्डी येथून सर्वांच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा भगवान पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे प्रस्थान करतोय. पंढरीकडे जाताना जवळजवळ पूर्ण दिवस 14 दिवसाचा कालावधी लागतो. 11 दिवसाचा प्रवास आहे. 11 दिवसामध्ये प्रवचन, कीर्तन, भजन, भारुडं, म्हणजे जेणेकरून समाज सुधारण्याचा प्रयत्न धर्माच्या असलेल्या काही गोष्टी समाजापर्यंत आणि पोहोचण्यासाठी दिंडी या माध्यमातून हा प्रकार सुरू झालेला आहे. या प्रकारामध्ये सर्व आणि आबालवृद्धांचं, भाविकांचं खूप मोठं अंतःकरणपूर्वक सहकार्य आहे आणि या सहकार्याच्या जोरावरच 14 वर्षापासून निघालेला हा सोहळा आजपर्यंत समाधानानं पंढरीकडे जातो आहे आणि गावाकडे सुद्धा परतीचा प्रवास करतो आहे. आणि इथं आल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी काला होतो आणि काल्याच्या दिवशीसुद्धा सर्वांचं या ठिकाणी उपस्थिती असते. या सगळ्यामध्ये सर्व आम जनतेचं असलेलं खूप भरलेल्या अंतःकरणानं या ठिकाणी सहकार्य होतं आणि या सहकार्यातूनच हा सोहळा, या सोहळ्याचं दिव्य आणि भव्य अशा प्रकारचं स्वरूप पाथर्डी आणि पंचक्रोशीला या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आणि वाटते. दिंडी पालखीसोबत संत सावता महाराज मंदिर संस्थानतर्फे वारकरी मंडळींच्या आरोग्य सुविधेसाठी वैद्यकीय पथक आहे. दिंडी पालखी सोहळ्यामध्ये रोज काकडा, भजन, कीर्तन, हरिपाठ, सामुदायिक जप हे कार्यक्रम होणार आहेत. गेल्या 14 वर्षांपासून दिंडी सोहळा चालू आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. अवघ्या महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या श्री मल्हारी म्हाळसाकांतच्या जेजुरी नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन झालं. यावेळी अबीर गुलालासह बेल भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करण्यात आली आहे. जेजुरी वासियांनी माऊलींसह लाखो वैष्णवांचं उत्साही आणि भक्तिमय वातावरणात जंगी स्वागत केलंय. साऱ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी 5 वाजता आगमन झालं. त्यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ आणि भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. त्यामुळे सारा परिसर सोन्यासारखा पिवळा धमक झाला आणि माऊलींची पालखी भंडाऱ्यामध्ये न्हाली. टाळमृदुंगाच्या तालावरती वारकऱ्यांचा विठुनामाचा गजर आणि खंडोबा भक्तांचा येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषानं सारं वातावरण भक्तिमय झालं. येमाई शिवरीमध्ये भोजन उरकून पालखीनं सायंकाळी जेजुरी नगरीमध्ये प्रवेश केला.
खंडोबाचा ऐतिहासिक गड लांबूनच दिसू लागल्यानंतर वारकरी बांधवांच्या खंडोबा भक्तिप्रेमाला उधाण आलं। मल्हारी वारी आणि खंडोबाची पारंपरिक गीतं म्हणताना वारकरी नाचत होते। पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा हेमंत सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक आणि खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲडव्होकेट दशरथ घोरपडे, विश्वस्त डॉक्टर प्रसाद खंडागळे, संदीप खोणे, सुधीर गोडसे, ॲडव्होकेट वसंत नाझीरकर, ॲडव्होकेट किशोर म्हस्के आदी उपस्थित होते। सायंकाळी 6 वाजता पालखी तळावर पोहोचली। ज्या भाविकांना गड चढणं शक्य नाही त्यांच्यासाठी देवस्थानतर्फे पालखी मार्गावरती भव्य स्क्रीन लावून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। सासवड जेजुरी रस्ता रुंदीकरणामुळे मोठा झालाय, त्यामुळे वारकऱ्यांना चालणं सोपं झालं। गावामध्ये विविध संस्था मंडळाच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। शासनाच्या निर्मल वारी अभियानाअंतर्गत 500 शौचालय उभारल्यामुळे वारकऱ्यांची चांगली सोय झाली। या बेल भंडाऱ्यामध्ये माऊलीसह अवघे वैष्णवजन न्हावून निघाले होते। पिवळ्या धमक भंडाऱ्यामध्ये माऊलीचा सोहळा सोन्यासारखा चमकत होता। सोहळा सायंकाळी 6 वाजता समाज आरतीसाठी पोहोचला। जेजुरी नगरपालिकेने पालखी तळ सुशोभित केला होता। लाखो लोक समाज आरतीसाठी बसतील अशी सुंदर व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती। समाज आरतीनंतर सोहळा जेजुरी भूमीमध्ये विसावला। हा सोहळा सकाळी वाल्ले मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे। खंडेरायाच्या पुण्यनगरीत माऊलींचं आगमन झालेलं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? खूप मस्त वाटतंय, खूप आनंद वाटतोय। लोक हजारो संख्येने वारकऱ्यांची गर्दी पाहायला भेटते। दर्शन घेतलं का तुम्ही माऊलींचं? हो, आत्ताच घेतलं। कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय पालखीचं स्वागत करायला। खंडेरायाच्या पुण्यनगरीत माऊलींचं आगमन झालंय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप मोठा आनंदाचं वातावरण इथं झालेलं आहे। जेजुरी खंडोबाच्या पुण्यनगरीत श्री माऊलींच्या पालखीचे आगमन झालेलं खूप उत्साहाच्या वातावरणात चाललेलं आहे। हरी जय हरी जय हरी। जेजुरीच्या पुण्यनगरीत माऊलींचं आगमन झालंय, कसं वाटली जेजुरी? छान छान बाबा, छान वाटलं। छान। कुठून आला तुम्ही? आळंदी। आळंदी। कसं वाटलं आळंदी ते जेजुरी? छान, मस्त, छान बाबा, मस्त। या माऊलींचं आगमन झालेलं आहे। आम्ही आत्ताच आमचं काम उरकून पालखीच्या पाया पडायला आलेलो आहे। सर्व तरुण वर्गापेक्षा वयोवृद्ध माणसांमध्ये पालखीचं जास्त आकर्षण आहे। आसिफ मुजावर, C24 तास, पुरंदर। बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। कोपरगावात घडला नटरंगसारखा धक्कादायक प्रकार, बलात्कार करणाऱ्यावरच झाला बराकीत अतिप्रसंग। शेतीच्या वादाला गावच्या राजकीय वादाची जोड, रेहेकुरी येथे तनपुरे कुटुंबियांवर हल्ला। मेलगार्ड एम्प्लॉईज आणि मेलमेन यांचे 21वे अखिल भारतीय अधिवेशन। आणि सांगली शहरात अवतरली तडकडताई। याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास। जगा वर्तमानात बिनधास्त।